PSL 9 मराठी न्यूज। जेरूर ते निपाणी रोड ग्रामा 175 प्रजिमा 24/4 जोड रस्ता खंडोबा मंदिर मार्ग अंतर 4 कि. मी सामाजिक कार्यकर्ता बाबासाहेब आत्माराम पवार। मी खूप वेळा तोंडी लेखी निवेदने शासन प्रशासन लोकप्रतिनिधी यांना दिले। आज याच रस्त्याने शालेय विद्यार्थी शेतकरी आजारी लोकांना मोठी दुरावस्था झाली आहे। अंतर खूप कमी आहे, ते जीवघेणे होऊ बसले आहे। बरेच अपघात मोटारसायकल पडून होत आहे, तरी शासन जागे होईल का? प्रतिनिधी कन्नड तालुका। जय शिवराय, जय जवान जय किसान। या ठिकाणी आपला 174-75 क्रमांकाचा रस्ता आहे, निपाणी जेऊर रस्ता खंडोबा मंदिर मार्ग म्हणून या रस्त्याचं नामकरण आहे। आणि हा रस्ता भरपूर 20-1 वर्षापूर्वी हा झाला होता। बाकी कोणालाही म्हणजे लहान पिढीला तर आठवतही नसेल हा रस्ता झाला ते। आणि त्याच्यानंतर या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही। या 2-3 वेळेस मी जिल्हा परिषद आणि त्याचप्रमाणे आपले कार्यकारी अभियंता यांना, खासदार साहेब यांना, आमदार मॅडम यांना आणि सगळ्याला मी निवेदन दिले। माझे 2-3 वेळेस निवेदन देऊन झाले। आणि कालही आता जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता यांच्या नावे पत्र आहे। या पत्रामध्ये त्यांना असं म्हटलेलं आहे की आम्ही या रस्त्यावर साधारण 1.5 कोटी रुपये टाकू, त्यापेक्षा जास्त आम्हाला अलाउड नाही। निन्नू मॅडम यांच्या हातातही त्या दिवशी मी पत्र दिलं, ज्या दिवशी जीबीची बैठक चालू त्या दिवशी। हे सर्व शेतकरी आता या ठिकाणी आपल्या स्वतःच्या खिशातून या ठिकाणी या रस्त्यावर स्वखर्चातून मुरुम टाकीत आहे। आता स्वखर्चातून माणसाने या ठिकाणी जीएसटी भरायचा, शेती करायची का असे खिशातून पैसे टाकून रस्ते करायचे, नेमका हा प्रश्न या ठिकाणी मोठा झालेला आहे। नेमकं करायचं काय? आपण जीएसटी भरायचा, गाड्यांचे या ठिकाणी या मोठमोठ्या वाहनाचे टॅक्स भरायचे, यांचावाला टॅक्स पेड करून आपण सगळे आपलं प्रपंचाचा गाडा हाकलून आपण रस्तेही करून द्यायचे। मग प्रशासन काय करतं, शासन काय करतं, लोकप्रतिनिधी काय करते, हा मोठा प्रश्न आहे। मला एक आपले भगत साहेब या काल परवाच मला बोलले, आमच्याकडे पैसा भरपूर आहे, पण तुमच्या आमदाराचं मला एक पत्र घेऊन या आणि मी तुम्हाला पत्राच्या आधारे या ठिकाणी तुमचा रस्ता टाकून देतो। पण आपल्याला प्रतिनिधी पत्र सुद्धा द्यायला तयार नाही या कामाचं, म्हणून या ठिकाणी हे काम प्रलंबित झालेलं आहे। आणि आता जसं चालन तसं चालन, याच्यात तर काय होणार नाही, याच्यात चिखलच होणार आहे या मुरुमामध्ये। पण एक प्रयत्न म्हणून या ठिकाणी शेतकरी मुरुम टाकीत आहे। त्याबद्दल आता मी शासनाला एवढं वारंवार विनंती करून आता डायरेक्ट या ठिकाणी आम्ही उपोषणाचा इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। आणि नक्कीच थोड्याच दिवसामध्ये आम्ही एक प्रचंड मोठं असं उपोषण कन्नडला पंचायत समिती किंवा रस्त्यावर ज्या ठिकाणी इथं 4 दिवस इथं करू, इथं कोण नाही आलं तर आपण पंचायत समिती कन्नडला करू आणि किंवा जिल्हा परिषदचं कार्यकारी अभियंता कार्यालय या ठिकाणी करू। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय जवान जय किसान।